चला तर मग आज आपण मुलांच्या आवडीचं काहीतरी खास बनवूया. पावभाजी बनवू. पावभाजी मुलं खूप आवडीने खातात. त्याला लागणारे साहित्य 2 ढोबळी मिरची, 3 टोमॅटो, 2 बटाटे, वाटाणे, बीट, फ्लावर, कोबी हे आपण सगळं व्यवस्थित चिरून घेऊ. दोन कांदे घेतले आहे, ते बारीक चिरून घेऊ आपण. आपली पावभाजी शिजवून झाली आहे, ते आता स्मॅश करून घेऊ छान. कलर बघू शकता किती छान मस्त कलर आला आहे भाजी. यामध्ये आपण 2 ते 3 टेबलस्पून तेल घालू. कांदा छान परतून सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून. आपल्याला लालसर सोनेरी रंग येईपर्यंत कांदा भाजून झालाय. त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकू. एकत्र करून घेऊ. मसाले टाकू. हळद, धने पावडर, लाल तिखट, पावभाजी मसाला, चवीपुरती मीठ. सर्व मसाले एकत्र करून घेऊ. मस्त असा मसाल्यांचा कलर आला आहे. यामध्ये बारीक केलेल्या भाज्या टाकू. खूप मस्त असा भाजीला कलर आला आहे. खूप सारी कोथिंबीर टाकू. छान असा मस्त कलर आलेला आहे. झाकण ठेवून 10 मिनिट भाजी शिजवून घेऊ. भाजी आपली तयार आहे. त्यामध्ये आपण मस्त गरम बटर टाकून घेऊ आणि पाव भाजून घेऊ. झणझणीत मसालेदार भाजी आणि तुपावर भाजलेले पाव. गरमागरम पाव म्हणजे मुंबई स्टाईल पाव भाजी. घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा. ही स्वादिष्ट आणि सगळ्यांना आवडणारी रेसिपी. आवडली तर नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.